आपण बालाजी प्लॉट येथे आहो. इथे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं हे आजोळ आहे. सर आपल्यासोबत आहेत. सर, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जे यश भाजपाने संपादित केलं महाराष्ट्रात, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल मी एवढंच म्हणेल की देवेंद्रजींनी जी दिवसरात्र मेहनत घेतली आणि देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने ह्या पूर्ण निवडणुकीची प्रचारधुरा सांभाळून प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला, हे त्यांच्या मेहनतीचं यश आहे. त्याचबरोबर हे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि त्याच्यासोबत लागलेल्या सगळ्या यंत्रणेचं यश, आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हे यश मिळालेलं आहे त्याबद्दल निश्चितच मी सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जे सहयोगी पक्षांचे कार्यकर्ते यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे अशी परिवार म्हणून इच्छा व्यक्त करतो. मतदारांना काय सांगाल? मतदारांनी यावेळेस मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर सगळे मतं दिले असं लक्षात येते की या 2-2.5 वर्षात ज्या काही शासनाने योजना राबवल्या आणि ज्या पद्धतीने शासनाने सगळेच वर्ग, शेतकरी वर्ग असो, महिला वर्ग असो, या सगळ्यांकरता ज्या विविध योजना आणल्या, त्या या सगळ्या योजनांचं हे फलित आहे. आणि सर्व समाजाच्या सर्व घटकांचा जो विचार केला त्याच्यामुळे आज हे मोठं यश महायुतीला प्राप्त झालं असं मला वाटतं. सर आपण काय सांगाल? मी एवढंच सांगेल की प्रचंड मेहनत, जसं आज फडणवीस साहेबांच्या आईंनी पण सांगितलं की 2 तास फक्त ते विश्रांती घेत होते आणि अविरत ते मेहनत करत होते. आणि विशेषतः विदर्भाने त्यांना जी साथ दिलेली आहे ती फार मोलाची आहे आणि अशीच साथ पुन्हा सगळ्या लोकांनी त्यांना द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्रीराम. तुम्हाला काय? सगळ्या स्तरातून त्यांना जो उत्तम प्रतिसाद मिळाला हा त्यांच्या प्रचंड मेहनतीचा परिणाम दिसतो आहे. आणि सगळे सहयोगी पक्ष आणि त्यांना सगळीकडून मिळालेलं सहकार्य हे फार मोलाचं आहे. आणि शेवटच्या कॅबिनेटमध्ये जे निर्णय घेण्यात आले ते यशाचा मोठा हातभार त्यांनी लागलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्रदादांचं खूप खूप अभिनंदन आणि भाजपाचं खूप खूप अभिनंदन. जय श्रीराम. देवेंद्रदादा आले आहे, आज मोठ्या मताने निवडून आले. ही जी जीत आहे ती लाडकी बहीण योजना, तसेच लाडका भाऊ आणि जे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी त्यांनी योजना आणल्या त्यावर यश निश्चित आलेलं आहे आणि आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. देवेंद्रदादा म्हणजे एक अत्यंत सच्शील, चारित्र्यवान, संयमी आणि खूप विचारपूर्वक बोलणारा करणारा असा नेता आहे. आणि अशा नेत्याला जनतेने खरंच चांगला कौल दिला, त्याबद्दल संपूर्ण मतदारांचे मी मनापूर्वक आभार मानते. आणि पुन्हा देवेंद्राला असंच यश त्यांच्या आयुष्यात मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्रीराम. सर्वप्रथम देवेंद्रदादांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा की ते प्रचंड बहुमताने निवडून आले आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार आहे की त्यांनी त्यांचं प्रेम दिलं आणि निवडून दिलं. आणि यापुढे एक नागरिक म्हणून महाराष्ट्राचं मी हेच सांगेन की जे त्यांचे नियोजित महाराष्ट्रासाठी जे काही प्लॅनिंग्स असतील की या राज्याच्या प्रगतीसाठी राज्यातले सगळे जो घटक वर्ग आहे, सगळे लोक आहेत, त्यांच्याकरता जे पुढचे त्यांचे प्लॅनिंग्स असतील ते योजना ते नक्कीच पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये पूर्ण करतील. आणि महाराष्ट्रातील जनतासुद्धा त्यांना तितकंच सहकार्य करेल यामध्ये पण. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यात पहिले तर मी माननीय देवेंद्र फडणवीसजींना खूप खूप अभिनंदन देते की आज एवढ्या छान याच्यामध्ये एवढ्या मोठ्या याच्यातनं ते निवडून आले. आणि आज आमच्या BJPचं जे त्यांनी पॉवर होतं ते दाखवलं की हो बा मी येईल. आणि हे खरंच सिद्ध करून दाखवलं त्यांनी की हो मी पुन्हा येईल. आणि ते या इतक्या यांनी आले आणि त्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आमचा पूर्ण आजोळ परिवार त्यांना सगळ्या दृष्टिकोनी खूप खूप पाठिंबा आहे आणि खूप खूप अभिनंदन आहे त्यांचं याबद्दल. मला असं वाटतं की जे काही हे पूर्ण यश मिळालं आहे याचे एकच मानकरी आहेत ते म्हणजे देवेंद्र भाऊ. त्यांचीच ही सगळी मेहनत ही जी आलेली आहे हे फळास असं मला वाटतं. महाराष्ट्रातील मतदारांना काय सांगाल? महाराष्ट्रातील मतदारांनी अगदी अचूक हे दाखवलेलं आहे त्यांचं उत्तर काय आहे. तर कितीही तुम्ही हे केलं म्हणजे कसाही प्रचार करो, कोणी काहीही करो, पण त्यांनी त्यांचं स्वतःचं मत सगळ्यांपुढे मांडलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं आहे की नुसतं अपप्रचार करून लोक भुरळत नाही. जो खरंच काम करतो, डिवोटेड असतो, त्यालाच लोक मतं देतात. हे महाराष्ट्रातल्या जनतेने आज देवेंद्र फडणवीसांना निवडून दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद. आपण होतो देवेंद्र फडणवीस यांच्या आजोळ ठिकाणी बालाजी प्लॉट येथे. आपण पाहतो होते मंडल न्यूज. धन्यवाद.